वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH. आज रविवारच्या सुट्टीच्या दिवशी सांताक्रूज ते गोरेगाव या रेल्वे स्थानकाप्रमाणे रेल्वे प्रशासनाने आज सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत जम्बो ब्लॉक घेण्यात आलेला आहे. मी आता माटुंगा रेल्वे ब्रिजच्या वरती उभा आहे. आपण जर बघितलं तर या ठिकाणी रेल्वे मार्ग, सिग्नल प्रणाली आणि ओव्हरहेड उपकरणाच्या देखभालीसाठी सांताक्रूज आणि गोरेगाव स्थानकादरम्यान अप व डाऊन स्लो लाईनवरती सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत 5 तासाचा जम्बो ब्लॉक घेण्यात आलेला आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी आपल्या प्रसिद्धी माध्यमाद्वारे ही माहिती दिलेली आहे. या ब्लॉक कालावधीत सांताक्रूज ते गोरेगाव दरम्यान स्लो लाईनवरील सर्व लोकल गाड्या फास्ट लाईनवर वळवण्यात येणार आहेत. तर त्यामुळे गाड्या ह्या विलेपार्ले स्थानकावरती थांबणार नाहीत असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. तेथील जे प्लॅटफॉर्म फास्ट लाईनसाठी पुरेशा लांब नाही असं सांगण्यात आलेलं आहे. तर राम मंदिर स्थानकावरही फास्ट लाईनसाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्यामुळे थांबा शक्य होणार नाही आहे. हार्बर लाईनवरील विलेपार्ले आणि राम मंदिर स्थानकासाठी सेवा नियमितपणे सुरू राहतील. तर या ब्लॉकमुळं काही उपनगरीय गाड्यासुद्धा रद्द केल्या जातील असं सुद्धा रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. बोरीवली आणि अंधेरी येथून सुटणाऱ्या काही गाड्या ह्या हार्बर लाईनवरून गोरेगावपर्यंत धावतील या संबंधात सुद्धा तशी माहिती देण्यात आलेली आहे. आणि जे सर्व रेल्वे स्थानकाचे जे रेल्वे मास्टर आहेत त्यांच्याकडे सुद्धा याची माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आज दिवसभराच्या रविवारी च्या दिवसामध्ये जे काही रेल्वे प्रवासी घराबाहेर पडणार आहेत त्यांनी या जम्बो ब्लॉकची सुद्धा माहिती घेऊनच घराबाहेर पडावे आणि आवश्यकता असेल तरच त्यांनी घराबाहेर पडावे अशी सुद्धा रेल्वे प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनीषसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.